पैशाच्या पावसामध्ये पैशाचा पाऊस तर आपला पडला. मतदार काही अंशी हे सत्य उद्धव असेल. ठाकरे यांच्या कामाची वाहवा आजही लोक करतात. नाही मी तेच तेव्हाही सांगतो ना. करत होते. नाही, पैशाचा पाऊस पडला आणि त्याच्यात बरीच लोक वाहून गेले, आजही लोक मान्य करतायत. हा, प्रत्यक्ष मी काय बघायला गेलो नाही, परंतु हे आपल्याकडनं जी काय उणीव राहिली ती उणीव मी होय. नक्की स्वीकारली पाहिजे. ती म्हणजे आपण केलेली कामं लोकांना सांगू शकलो नाही. आपण शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली, शिवभोजन सुरू केलं, शेतकऱ्यांना हमीभाव दिला होता, बऱ्याच काही काही गोष्टी केल्या, बऱ्याच गोष्टी केल्या. लॉ अँड ऑर्डर मेंटेन होती. अगदी त्यावेळेला पहिल्याच्या ते सीए आणि एनआरसीचं भानगड करून ठेवली होती केंद्राने. त्याच्यात आपण लॉ अँड ऑर्डर मेंटेन केली. बरं, मुख्यमंत्री म्हणून करोनासारख्या संकटात मी ह्यांच्यासारखं बटेंगे तो कटेंगे नाही केलं. मी सगळ्यांना समानतेने वागवलं आणि सगळ्यांना मी सांभाळण्याचा प्रयत्न केला. भारतीय जनता पक्षाला स्वबळावर इतक्या जागा मिळतील म्हणजे याच्यामध्ये हे त्यांच्या स्वप्नातही त्यांना वाटलं नसेल. तुम्हाला असं वाटलं होतं का? मला नाही, मी म्हटलं ना, त्यांनाही त्यांच्या स्वप्नात कधी वाटलं नसेल. भाजप सोडा, पण शिंदे गटाला 50च्या वर जागा मिळाला, हा जादूटोणा आहे की काय आहे? कदाचित त्यांनी डायनासोरच कापला असेल. असं कापाकापीतून मतदान होतं असं त्यांना वाटतं. पण कारण अचानक 50च्या वर जागा अशा पक्षाला मिळाव्यात. पहिली गोष्ट एक सांगतो, ह्या जादूटोणा वगैरे या विषयावरती माझा तर काही विश्वास नाही. म्हणजे या भाकड कथा आहेत, सध्याच्या आहे, पण त्यातून एकच आहे की त्यांची मानसिकता कळते की दुसऱ्याचं वाईट व्हावं हे त्यांच्या कृत्यातून कळतं. त्याच्यामध्ये आता वन नेशन वन इलेक्शन लादलं जात आहे. ह्यांची संपूर्ण वाटचाली एकाधिकारशाहीकडे चाललेली, हुकुमशाहीकडे चाललेली आहे. सगळं पहिलं आम्हालाही गोंडस वाटलं होतं, कारण तेव्हा काश्मीरमध्ये काय त्याला वेगळे पंतप्रधान वगैरे असे ते एक शब्द होता. त्याच्यामुळे आम्ही सुद्धा त्या एका बहकाव्यात आलो. काश्मीरमध्ये 370 कलम काढलं पाहिजे याच्यावरती त्याही वेळेला ठाम होतो, आम्ही पाठिंबा दिला आणि आजही मी ठाम आहे. त्याच्याबद्दल दुमत नाहीये, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण एक निशाण, एक विधान आणि एक प्रधान. आता वन नेशन वन इलेक्शन, मग त्याच्यानंतर वन नेशन वन लँग्वेज पण करतील. मग त्याच्यानंतर म्हणजे सगळं काही. बरं, नड्डा बोललेत की देशात एकच पक्ष राहणार, म्हणजे वन पार्टी, ही एकाधिकारशाही चाललेली आहे. वन पार्टी वन इलेक्शन, वन पार्टी मग नो इलेक्शन होईल. नो इलेक्शन. उद्धव साहेब, देशाच्या राजकारणात किंवा आपण महाराष्ट्र बघू, सत्ता आणि पैशाचा अतिरेकी वापर म्हणजे ज्याला टेररिझम सुरू आहे, सत्ता आणि पैशाचा. आणि त्या टेररिझममुळे ज्यांना तुम्ही घडवलं, ज्यांना तुम्ही निवडून आणलं, ज्यांना तुम्ही प्रतिष्ठा, आम्ही घडवायचं काम केलं, बिघडवण्याचं काम कोणी केलं ते होय. आधी आमदार खासदार यांना फोडण्याचा प्रयत्न झाला, काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील, तुमचे असतील, देशातल्या इतर पक्षाचे असतील. आणि आता पुन्हा एकदा. पण मी काय म्हणतो, मग तुम्ही निवडणुकीचा घाट म्हणजे कशासाठी प्रचार करताय? असंच जर करायचं असेल तर सरळ निवडून आलेले फोडून राज्य स्थापन करा ना, प्रचाराला जाऊच नका. हे सगळं पाहिल्यावर तुम्हाला तुमची लोक जेव्हा निघून